नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण सिमला मिरचीची भाजी बनवतोय. एकदम टेस्टी आणि परत परत बनवून खाल अशी भाजी होते. 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सुकं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या घेतल्या. हलक्याशा परतून घ्यायचं, त्याच्यामध्येच टोमॅटो टाकायचं. हेच आपलं वाटण बारीक करून घ्यायचं बिना पाण्याचं. सिमला मिरची चांगली कट करून घेतली की एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं. दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला भाजीला तेल टाकायचं आहे, काली मिरी आणि जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्येच आपण जे वाटण वाटले ते टाकायचं आणि सुकंच आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण त्याचा कच्चेपणा पूर्ण जायला पाहिजे. नंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि नेहमीचे आपले बेसिक मसाले टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं चांगलं झाकण ठेवून द्यायचं. मसाला परतणं इथे गरजेचं आहे. चांगलं परतला मसाला की भाजीची ग्रेव्ही खूप छान होते. 2 चमचे दही टाकलं, थोडंसं पाणी टाकलं, वाटण सगळं सैलसर करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सिमला मिरची टाकली. 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. भाजी इथे तयार, खमंग रुचकर अशी.